प्रीपेडचं ते संपलं तर रात्री अपरात्री केव्हा लाईट बंद होऊ शकते. बरं, आधी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या टर्ममध्ये निवडणुकीच्या आधी स्वतः सांगितलं सभागृहामध्ये की आम्ही त्या ठिकाणी हे मीटर जे आहे ते फक्त सरकारी कार्यालय जिथनं डिस्ट्रीब्युशन होतं तिथं टेस्टिंगसाठी बसवणार, हे सामान्य ग्राहकांच्या इथं बसवणार नाही. त्याला आमच्या विरोधी पक्षांनी सभागृहामध्ये आवाज उठवला की नाही तुम्ही तसं नाही, तुम्ही वेगळं करताय, तुम्ही मला वेगळं सांगताय. नंतर की महावितरणच्या कर्मचाऱ्यांची इथं बसवणार. पण प्रत्यक्षात आता निवडणुका संपल्या, सगळं झालं. अडानीची कंपनी याच्यामध्ये आहे, ती एनसीसीची कंपनी आहे, ती मेंटोला नावाची एक कंपनी आहे, ज्या कंपन्यांचा स्मार्ट मीटर बनवण्याचा विषय पण नाही, अनुभव पण नाही, या नव्यानं त्याच्यामध्ये पहिल्यांदा उतरलेल्या कंपन्या सगळ्या. आणि आज नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा, नगर शहरामध्ये सुद्धा त्याचं इन्स्टॉलेशनचं काम सुरू आहे. हे सगळं चुकीचं होईल ना. याला आम्ही लोकांशी पण बोललो, म्हणजे जे मीटर धारक आहेत ना त्याच्याशी पण बोललो आम्ही, तर त्या सगळ्यामध्ये त्यांचा विरोध आहे. म्हणजे कुणी आम्हाला असा एक माणूस भेटला नाही. महावितरणच्या वतीने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध भारतामध्ये त्या ठिकाणी भांडवलदार असणारे अदानी कंपनी आणि अन्य काही कंपन्या ज्या आहेत बीजेपी धार्जिन्या, त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची लूट करण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं गेलेलं आहे. आम्ही आत्ता या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून महावितरणचे अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता पवारसाहेब यांची समक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी निवेदन दिलं, त्या ठिकाणी चर्चा केली. मला या ठिकाणी सांगताना खेद वाटतोय की अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा स्मार्ट विद्युत मीटरच्या नावाखाली त्या ठिकाणी मोठी लूट करण्याचं काम महावितरणच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. या स्मार्ट मीटरच्या बसवण्याला त्या ठिकाणी आमचा तीव्र स्वरूपाचा काँग्रेस पक्षाचा विरोध त्या ठिकाणी आहे. आम्ही अनेक नागरिकांची या संदर्भात चर्चा केली, त्यांचा देखील विरोध त्यांनी दर्शवलेला आहे. आम्ही महावितरणला स्पष्ट इशारा दिला आहे की आपण अशा पद्धतीनं स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट करण्याचं जे षडयंत्र सरकारचं सुरू आहे ते त्या ठिकाणी थांबावं, अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाची भूमिका आंदोलनाची घ्यावी लागेल. या बाबतीमध्ये काही आकडेवारी मला आपल्याला सांगितले पाहिजे की महावितरणच्या या स्मार्ट मीटर योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रामध्ये तब्बल 2,24,61,346 मीटर त्या ठिकाणी बसवले जाणार आहेत. आणि यासाठी अदानीची कंपनी आणि अन्य काही कंपन्यांना त्या ठिकाणी जवळपास 26,939 कोटी रुपयांचं टेंडर त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. निवडणूक सुरू होण्यापूर्वी आणि निकाल लागण्यापूर्वी त्या ठिकाणी आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी स्वतः विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसने विरोध केल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही हे मीटर जे आहे ते सामान्य ग्राहकांच्या ठिकाणी बसवणार नाही. पण प्रत्यक्षामध्ये दिलेल्या शब्दावरून त्यांनी त्या ठिकाणी यू-टर्न घेतलेला आहे. आणि आता अहिल्यानगर शहरामध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर व्यापारी, व्यावसायिक, त्याचबरोबर लघु उद्योजक यांच्यासुद्धा व्यावसायिक आस्थापनांच्या ठिकाणी हे मीटर बसवलं जातं आहे. या मीटरला त्या ठिकाणी जशी मोबाईलला चिप असते तशी चिपची तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि या चिपच्या माध्यमातून आधी हे सांगतायत की आता हे पोस्टपेड आहे, आम्ही ॲक्युरेसीसाठी करतोय, परंतु ज्या पद्धतीनं अंबानीच्या जिओ कंपनीनं सुरुवातीला मोफत कार्ड त्या ठिकाणी वाटली, असं सांगितलं की हा मोफत डेटा अनलिमिटेड आहे, तुम्ही पाहिजे तेवढा वापरा. पण प्रत्यक्षात नंतर त्या ठिकाणी आता तुम्ही सगळे बघताय की 350 रुपये, 450 रुपये, 400 रुपये त्या ठिकाणी 1 GB डाटासाठी ते लोक घेत आहेत. अशाच पद्धतीनं महावितरणचं त्या ठिकाणी अदानीसारख्या लोकांना पोचण्यासाठी षडयंत्र सुरू आहे. उद्या हे स्मार्ट विद्युत मीटर जे आहेत ते सुद्धा प्रीपेड स्वरूपामध्ये करण्याचा यांचा डाव आहे. उद्या जर सर्वसामान्य माणूस ज्याच्या हातावरती पोट आहे की जो सकाळी कामाला निघतो, कामावतून संध्याकाळी 2 घास खातो, त्याचं जर त्यातलं रिचार्ज संपलं तर त्याचं कुठल्याही क्षणी रात्री अपरात्री मीटर बंद पडू शकतं. अशा पद्धतीची चुकीची योजना आणून त्या ठिकाणी या राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी शोषण करण्याचं काम भांडवलदारांसाठी हे सरकार करतंय. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतोय. या योजनेला आमचा तीव्र स्वरूपाचा विरोध त्या ठिकाणी आहे. जर महावितरणने ही योजना मागे नाही घेतली तर आम्ही लोकांमध्ये जाऊन या संदर्भातलं मोठं जन आंदोलन उभं करण्याचं काम त्या ठिकाणी जनहितार्थ केल्याशिवाय राहणार नाही. बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.